नमस्कार. सुंदर जीवन जगण्यासाठी संवाद हा अतिशय गरजेचा असतो. संवाद ही माणसाची आत्मिक गरज आहे, भूक आहे. संवाद हे अनेक जीवांना जोडणारे साधन आहे. संवाद हा मानवाचा सहज स्वभाव आहे. आपली सुखदुःखे, भावभावना व्यक्त करणारे ते प्रभावी माध्यम आहे. संवादातील शब्दांना अंतःकरणातील ओलावा असेल तर जगण्याला सुंदर सूर प्राप्त होतो. गीतेचा अर्थ नजरेसमोर ठेवून संत ज्ञानेश्वरांनी मराठी मनाशी केलेला संवाद हा स्नेहाचा अक्षर सोहळा आहे. पुढा स्नेह पाजरे, मागा चालती अक्षरे, शब्द पाठी अवतरे रूपा आदी. संवाद याचा अर्थ निरर्थक बडबड नव्हे. अहो, मौनात देखील मोठी माणसे संवाद साधू शकतात. मस्तकात विचार आणि चित्तात शांतता असणाऱ्या मंडळींनाच मौन साधते, शोभा देते. मनाने चंचल, शब्दाने वाचाळ आणि वृत्तीने अस्वस्थ असणाऱ्या माणसाचे मौन म्हणजे खादाड जनावराच्या तोंडाला बांधलेले मुसके. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांबरोबरच मनमोकळा संवाद साधण्याची गरज माणसाला असते. जिथं संवाद तुटलेला असतो तिथं जगण्यातली सुंदरता आटलेली असते. अगदी लहान मुलालाही वाटतं आपल्याशी कोणीतरी बोलावं, आपलंही लक्ष देऊन ऐकावं. ते त्याच्या परीने लाडीकपणा करते, नंतर रडायला लागते. लक्ष वेधून घेण्याचा तो त्याचा एकमेव मार्ग असतो. मोठे झालो की आपल्याला रडता येत नाही, पण संवाद तुटला की आदळआपट मात्र करता येते. सामाजिक सलोखा आणि मानसिक समाधानासाठी ईश्वराने माणसाला बहाल केलेली संवाद ही अनमोल देणगी आहे. रवींद्रनाथ टागोरांची संवादासंबंधी एक मजेशीर कविता आहे. काय झाले? गुरुदेव आपल्या लेखनाच्या खोलीत बसून काही लिहित होते. इतक्यात खिडकीतून काही मंजूळ शब्द त्यांच्या कानावर पडले. असा काय बरं हट्ट करावा राणी? आपल्याला घरी नाही का जायचं? इथं उघड्यावर तू किती वेळ अशी बागडणार? चल बरं घरी. सोने, ऐकायचं नाही का माझं? बोलण्यात प्रेम, लढीवाळपणा होता. आर्जवानं कोणीतरी समजावणी करीत होते. टागोरांना वाटले बहुतेक प्रेमळ बाप आपल्या लाडक्या लेकीला समजावत असेल, किंवा एखादा प्रियकर आपल्या प्रिय पत्नीला किंवा आपल्या अवखळ प्रेयसीला सांगत असेल, राणी घरी चल. मोठ्या उत्सुकतेनं त्याने खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं. आणि काय आश्चर्य! एक गुराखी हिरव्यागार कुरणावर चरण्यात रमून गेलेल्या आपल्या म्हशीला म्हणत होता, राणी आपल्याला घरी नाही का जायचं? टागोरांना हे दृश्य पाहून हसू आलं. अंतर्यामी समाधानही वाटलं. एक गुराखी आपल्या म्हशीला राणी म्हणतो आणि आपण आपल्या राणीला लाडाने म्हैस म्हणतो. मंडळी, संवाद कसा साधेल सांगा? सुसंवादासाठी शब्द नव्हे तर मने जुळावी लागतात. प्राण्यांशी प्रेमळ संवाद साधणारी माणसं पुष्कळ ठिकाणी भेटतात, पण माणसांशी संवाद साधताना मात्र ती प्रेमाचा सूर हरवतात. असे का व्हावे? शेतकरी रोप लावतो, त्या रोपाला ऊन, वारा, पाऊस मिळतो, ते छानपैकी उगवते. चिमुकल्या बाळाचं जावळ कुरवाळावं तसा शेतकरी त्या उगवलेल्या रोपाला कुरवाळतो, त्याच्याशी बोलतो. अशी रानमातीशी बोलणारी माणसंही आपण पाहतो. एखादा संत सावतामाळी कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी असा अभंग म्हणतो. चराचर विश्वाशी संवाद साधण्यासाठी दिव्य दृष्टी लागते. ती संतांना सहज प्राप्त झालेली होती. आपल्यालाही ती लाभू शकते. त्यासाठी परमार्थाच्या प्रांगणात जाऊन ईश्वराशी मूक संवाद साधावा लागतो. संवादाच्या अभावातूनच माणसाला एकाकीपण येते. एकमेकांचे जगणे सुसह्य करण्याचे जीवनतंत्र संवादातच सामावलेले असते. सुसंवाद साधण्याची कला ज्याला साधली त्यालाच जीवनाचा खरा आनंद यात्री होता आली.